नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा पराक्रमी योद्ध्याबद्दल ज्यांनी फक्त 60 मावळे घेऊन पन्हाळा जिंकून घेतला. तुम्हाला समजलंच असेल, मी बोलत आहे कोंडाजी फर्जंदांबद्दल. महाराष्ट्रात अनेक योद्धे होऊन गेले, परंतु धाडसाच्या शिखरावर उभे राहणारे आणि अशक्य वाटणाऱ्या मोहिमाही पार करणारे शूरवीर म्हणजे कोंडाजी फर्जंद. दुर्दैवाने कोंडाजी फर्जंदांबद्दल इतिहासामध्ये जास्त लिहिले गेलेले नाही. त्यामुळे कोंडाजींचे राहते घर, त्यांचे मूळ गाव, त्यांचे पूर्वज, त्यांचे वंशज किंवा त्यांची समाधी याबद्दल कोणतीही माहिती आज उपलब्ध नाही. आता कोंडाजींना मिळालेले फर्जंद हे नाव याबाबत बरेच तर्क आहेत. फर्जंद या मूळ पारशी शब्दाचा अर्थ कर्तव्यनिष्ठ व्यक्ती किंवा निष्ठावान पुत्र असा होतो. जो फर्ज म्हणजे कर्तव्य जबाबदारी निभवतो तो फर्जंद. पूर्वीच्या काळी जे पराक्रमी निष्ठावान सरदार असायचे त्यांना त्यांच्या पराक्रमानुसार नावाचा किताब दिला जायचा. जसे की सरसेनापती हंबीरराव मोहितेंना मिळालेले हंबीरराव हे नाव, बाजी सर्जेराव जयदेंना मिळालेले बाजी हे नाव, प्रतापराव गुजरांना मिळालेले प्रतापराव हे नाव. ही नावं त्यांना त्यांच्या पराक्रमानुसार, त्यांच्या शौर्यानुसार त्यांना दिली जायची. त्याचप्रमाणे कोंडाजी फर्जंदांना मिळालेले फर्जंद हे नाव ते त्यांना त्यांच्या शौर्याबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल शिवरायांनी त्यांना दिले असावे असे माझे मत आहे. तर सिद्धी जोहरच्या वेढ्यानंतर महाराज पन्हाळ्यावरून निसटून विशाळगडाकडे गेले आणि तिथून पुढे पुण्यात शाहिस्तेखानाकडे गेले आणि पन्हाळा हा आदिलशहाकडे गेला. आता सिद्धी जोहरचा ज्यावेळी पन्हाळ्याला वेढा पडला होता त्यावेळी राजापूरचे इंग्रज काही लांब पल्ल्याच्या तोफा घेऊन सिद्धीच्या वेढ्यात सामील झाले होते. त्यावेळी कोंडाजी फर्जंदांनी मोठ्या हुशारीने त्या तोफा निकामी केल्या होत्या असं वर्णन आहे. मात्र याला ठोस असा पुरावा उपलब्ध नाही. मात्र सिद्धीचा वेढा फोडण्याचा नेताजी पालकर व सिद्दी हिलाल अशा अनेकांनी जसा प्रयत्न केला होता त्याचप्रमाणे कोंडाजी फर्जंदांनी सुद्धा हा प्रयत्न केलेला असावा. आता सिद्धीच्या वेढ्यानंतर ज्यावेळी पन्हाळा आदिलशहाकडे गेला होता त्याच्या 6 वर्षानंतर जानेवारी 1666 मध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यामध्ये शिवरायांना यश आले नाही. यामध्ये 1000 मराठा योद्धा ठार झाले. त्यामुळे कुठे ना कुठे महाराजांच्या मनात याची सल टोचत होती. त्यामुळे पन्हाळा जिंकून घ्यायचा आणि आदिलशहाला त्याची जागा दाखवून द्यायची असा निर्णय करून महाराजांनी पन्हाळ्याची मोहीम आखली. मोहिमेवर कोणाला पाठवायचं याचा विचार चालू असतानाच कोंडाजी फर्जंद समोर आले आणि त्यांनी पन्हाळ्याच्या मोहिमेचा विडा उचलला. त्यावेळी महाराजांनी कोंडाजींना विचारले, किती सैन्य देऊ कोंडाजी? त्यावेळी कोंडाजींनी फक्त 300 सैन्य मागितले. कोंडाजींचं हे धाडस पाहून महाराजांनी त्यांचं कौतुक केलं आणि त्यांच्या हातात सोन्याचं कडं घातलं. कदाचित त्यांना वाटलं असावे की तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, मुरारबाजी, सूर्याजी काकडे यांचं कौतुक करायला भेटलं नाही, त्यांची पाठ थोपटायला भेटली नाही. त्यामुळे मोहिमेच्या आधीच कोंडाजींचं कौतुक करून घ्यावं. त्यावेळी कोंडाजी फर्जंद 300 मावळे घेऊन गणाजी, मोत्याजी मामा यांना सोबत घेऊन रायगडावरून राजापुरी आले. त्या ठिकाणी अनाजी पंत 3 दिवस आधीच हेरांकडून माहिती काढण्यासाठी पोहोचलेले होते. पन्हाळ्याच्या बंदोबस्ताचा, तटबंदीचा व्यवस्थितपणे आढावा घेऊन शेवटी पन्हाळ्याचा दक्षिणेचा कडा चढून हल्ला करण्याचे ठरवले. त्यावेळी गडावरती 2000 सैनिक आणि बाबूखान नावाचा एक किल्लेदार होता. 5 मार्च 1673 मध्यरात्री कडा चढण्यासाठी सर्वजण त्या ठिकाणी पोहोचले. कोंडाजी फर्जंदांनी 300 मावळ्यांमधील 60 निवडक मावळे आपल्याजवळ घेतले आणि उरलेले सैन्य व अनाजी पंत गडाच्या पायथ्याला असलेल्या जंगलामध्ये लपून बसले. कोंडाजी फर्जंद व 60 मावळे अंधारा रात्री तो कडा चढून वर आले. आता हा कडा नेमका कुठला, तर 3 दरवाजा आणि पुसाडी बुर्जाच्या मध्ये जो कडा आहे तो हा कडा. आता याच बाजूने का चढले, कारण या बाजूला नैसर्गिकरित्या कडा आहे, त्यामुळे या बाजूला तटबंदी कमी आहे. आणि दुसरी गोष्ट की या बाजूला 3 दरवाजा आणि पुसाडी बुर्जाच्या मध्ये मोकळे मैदान आहे. यामध्ये महत्वाच्या अशा कोणत्याही वास्तू नव्हत्या, त्यामुळे या बाजूला लोकांचा राबता सुद्धा कमी होता. परिणामी या बाजूला बंदोबस्त सुद्धा कमी होता. त्यामुळे कोंडाजी फर्जंदांनी या बाजूने कडा चढण्याचे ठरवले आणि रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात कोंडाजी फर्जंद व 60 मावळे तो कडा चढून वर आले. वर आल्यावर कोंडाजींनी सर्वांना आपल्या जवळ असलेले करणे फुंकायला सांगितले आणि हर हर महादेव अशी गर्जना करत शत्रू सैन्यावर तुटून पडले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे व करण्याच्या मोठमोठ्या आवाजामुळे शत्रू सैन्य गोंधळून गेले. त्यांना नेमके मराठा सैन्य किती आहे याचा अंदाज आला नाही. त्यामुळे शत्रू सैन्य जीव वाचवण्यासाठी पळत सुटले. कापाकापी सुरू झाले. कोंडाजी फर्जंदांची बाबूखानाशी गाठ पडली. यामध्ये कोंडाजींनी बाबूखानाला ठार मारले. मराठ्यांनी एक एक करून सर्व इमारती, दरवाजे आपल्या ताब्यात घेतले. अशा प्रकारे 6 मार्च 1673 रोजी कोंडाजींनी अवघ्या 60 लोकांसोबत पन्हाळा जिंकून घेतला. पन्हाळा जिंकल्याची बातमी महाराजांना रायगडी समजताच महाराजांना अत्यंत आनंद झाला व ते लगेचच पन्हाळ्याकडे जाण्यासाठी निघाले. 3 दिवसानंतर महाराज पन्हाळ्यावरती पोहोचले. त्यावेळी म्हटलं जातं की महाराजांचे मंत्री दत्तोपंत वाकनीस यांनी महाराजांवर सोन्याची फुले उधळली होती. या पन्हाळा मोहिमेनंतर 1682 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या सिद्धीला धडा शिकवण्यासाठी जंजिऱ्याची मोहीम आखली होती. या मोहिमेचे सविस्तर वर्णन आपण जंजिऱ्याच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत.
थोडक्यात सांगायचं झालं तर जंजिराचा किल्ला हा अभेद्य होता. तो समोरासमोर युद्ध करून जिंकणं अवघड होतं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांनी कोंडाजी फर्जंदांना सोबत घेऊन एक धाडसी डाव आखला. योजनेनुसार कोंडाजी फर्जंद फितूर होऊन जंजिराच्या आतमध्ये सिद्धीला सामील होतील आणि योग्य वेळ पाहून आतमधील दारुकोटाड उडवून देतील असा बेत होता. योजनेनुसार कोंडाजी फर्जंद जंजिराच्या आतमध्ये गेले सुद्धा. मात्र कुठून तरी सिद्धीला याची भनक लागली. त्यामुळे कोंडाजींचा हा डाव उघडा पडला आणि सिद्धीने कोंडाजींना मारून टाकले. ही जंजिरा मोहीम जरी अपयशी झालेली असली तरी कोंडाजींनी केलेले धाडस आपण नजरअंदाज करू शकत नाही. इतिहासामध्ये जरतरला स्थान नसतं, परंतु कोंडाजींचा हा डाव जर सफल झाला असता तर आज इतिहास काहीसा वेगळा पाहायला मिळाला असता. इतिहासामध्ये पन्हाळा व जंजिरा मोहिमेव्यतिरिक्त कोंडाजी फर्जंदांची इतर कोणत्याही मोहिमेची नोंद आढळत नाही. मात्र यामुळे कोंडाजी फर्जंदांचे महत्त्व कमी होत नाही. निश्चितच त्यांनी अजून कितीतरी लढाया लढलेल्या असतील. कोंडाजी फर्जंद आपल्या स्वराज्यासाठी प्राण देणारे एक महान योद्धा होते. त्यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा नेहमीच आदराने स्मरण केली जाईल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.